बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ कादंबरीकार द स काकडे लिखित कादंबरी स्त्री जन्म, भाग 12. रकमानं जिंदगीभर दुःखच भोगलं होतं. तिला सुख असं मिळालंच नव्हतं. तिला दुःखाची सवय लागली होती. थोडी कुठं तिला वाडा सोडल्यावर सुखाची झुळूक आली तर ती तिला नीट घेता आली नाही. तिला त्याच आपल्या जळत्या घरातच प्रवेश करावासा वाटत होता, म्हणून ती मोहनाला लागेल असं बोलायला लागली. सेंद्रानं मोहनाला खून करून गप्प बसायला सांगितलं. ही थोरली ह्या फार्म हाऊसमध्ये राहणार नाही. राहिली तर ही डोकं खाणार. त्यात खादाड तारा तर आणखी डोकेदुखी होती. बाईसाहेब, चला वाड्यात, मी तुम्हाला तिथे सोडते. सेंद्रे, तू बी काही मोहनीपेक्षा काही कमी नाहीस. तुम्ही दोघी जणी एक झाल्यात, घर फोडायला निघाल्यात. पण सांगून ठेवते, मी बी भोजदरीच्या पाटलांची लेख आहे. माझ्या नवऱ्याला मी पोलीस कोठडीतून सोडूनच दाखवते. रखमाला गावातीलच काही माहिती नव्हती. त्यात ती पोलीस स्टेशनला काय जाणार होती? आपल्या स्त्री धर्मामुळे ती नवऱ्यावर प्रेमानं बोलत होती. तो तिचा छळ करणारा पुरुष असला तरी तो तिचा नवरा होता. नवऱ्याने छळ केला तर त्याचा तो हक्कच आहे असं ती मानणारी होती. ती आपल्या वेडगळ ताराच्या हाताचा दंड पकडून रस्त्याला लागली. ताराला असली मोकळी हवा माहीत नव्हती. तिनं आईला हिसका दिला आणि दंड सोडवून घेतला. मग ती तशीच दावत उडून पळणाऱ्या म्हशीसारखी जसं जमेल तसं धावत सुटली. ती पोर रस्त्याच्या कडेच्या मोठ्या खड्ड्यात तरी पडणार, नाहीतर काट्याच्या फासावर जाऊन पडणार. त्यानं तिला जखम तरी होणार, नाहीतर अंगात काटे तरी मोडणार. दोघी मायलेकी जवळ गेलं तर हाती लागणाऱ्या नव्हत्या. सुब्बाराव, चंद्रदादाला ह्या भानगडीतून सोडवायला पाहिजे. दामोदरच्या मनाला चंद्रदादाला फौजदारानं तालुक्याच्या पोलीस ठाण्यात पकडून नेल्यावर तसं वाटलं. सुब्बारावनं मोहनाकडं पाहिलं. मोहनानं सेंद्राकडं पाहिलं. आपलं चंद्रराव त्याच लायकीचे असल्यानं त्यांना कोर्ट कचेरीत मरू द्यावं. तुरुंगात त्यांना खडी फोडावी लागली तर काय हरकत आहे? मोहना बोलली. मोहना, मला वाटतं. सेंद्रा बोलली. सेंद्राबाई साहेब, तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही भाऊजींना बोला. तुम्ही दोघं थोरल्याची बाजू घेऊ शकता. त्यांना जामीन द्यायला तालुक्याला जाऊ शकता. मोहनाला चंद्ररावाची दयामाया नव्हती. मोहना, तू जरा सबुरीनं घ्यावा. सुब्बारावाचा आवाज खाली आला. आपला नवरा सेंद्रा दामोदरगत पाघळणार हे तिनं ओळखलं. तुम्ही तिघं काय करायचं ते करा, पण मला तो माणूस तुरुंगाची खडी फोडून यावा असंच वाटतंय. असं कसं म्हणतेस तू? सेंद्रा मोहनाला रोखायला लागली. सेंद्राबाय, त्या सुंदरमलच्या बिंदूचं वय काय आणि थोरल्यांचं वय काय? तरी त्या पोरीच्या मनाविरुद्ध त्यानं काय केलं? त्या पोरीला आपलं पोर पाडावं लागलं. तिचं आता भविष्य काय? त्या बिंदूचं पोर चंद्ररावानंच वाढवलं हे कशावरनं? दामोदर बोलला. भाऊजी, चंद्रराव काय लायकीचं आहेत हे कमळीनं सकाळीच आम्हाला सांगितलं की. त्यात रहमान चाचाची बेंजीर, तिचं बी कळलं मला. मोहना, जे कळलं ते तू मनातच ठेव. आपल्या माणसाला आपण नाही वाचवायचं तर कोणी? दामोदर बोलला. या गोष्टी समद्या गावभर झाल्यात. आता तालुक्यात बिंदू प्रकरण होईल. हे समद खरं असलं तरी. दामोदर असं बोलल्यावर सेंद्रा गप्प झाली. नवऱ्यापुढं ती नव्हती. सुब्बाराव, मी जातो तालुक्याला. दादाला वकील द्यावा लागेल. मी त्याला जामीन राहीन. तुला काय करायचं ते तू बघ, मी निघतो. दामोदर बोलला आणि चालायला लागला. सुब्बारावला मागं मागं थांबता येईना. तो मोहनाकडं न बघताच बाहेर पडला. जाताना आपल्या नवऱ्यानं आपल्याशी बोलावं तर तेही नाही. हे दोघं भाऊ बिनकामाचे आहेत.
अशा माणसांना चंद्ररावानं आत्तापर्यंत वाकवलं ते काही उगाच नाही. मोहना हे सारं समजली. मोहना, तू नाराज झाली ना? दोघं भाऊ थोरल्यासाठी तालुक्याला निघाले म्हणून? मला काय वाटायचं त्यात? मी काल तर आले ह्या वाड्यात. ह्या वाड्यात काय कारभार चालतोय तो माझ्यापेक्षा तुम्हाला ज्यादा माहीत. माझ्या लग्नाच्या वरातीत तुम्हीच मला सांगितलं होतं, आपल्या वाड्यात समद सुख आहे, कशाची कमती नाही. थोरलं भाऊजी मात्र त्यांची वर्तणूक धड नाही. सेंद्राची दात खिळीच बसली. का ग बसता? बोला की. सेंद्रा बोललीच नाही. तुमचा युवराज कुठं आहे? दिसत नाही वाड्यात. मोहनाला माहीत होतं आता ही चंद्रराव विषयी काही बोलणार नाही. तिच्या मुलाचा विषय काढला तर बोलेल ती. युवराज तो प्रवरानगरला पब्लिक स्कूलमध्ये टाकला आहे. दामोदररावांनी युवराजला पब्लिक स्कूलमध्ये टाकलं की चंद्ररावांनी? तुला कसं कळलं? चंद्ररावांनीच युवराजला टाकला असेल. तू कसं वळखलीस? तुमचा हात धरायचा तर युवराजची अडचण नको ना त्या चंद्ररावांना. मोहना, मी जे बोलले त्यात काही तथ्य आहे असं मला वाटतं. त्यात तुम्हीच मला सांगितलं की वरातीत त्यांनी तुमचा एक दोनदा हात धरला होता. तुम्ही आरडाओरडा केल्यावर ते पळाले होते. सेंद्रानं आपल्या 9 वारीच्या पदरानं चेहरा पुसला. घशाला कोरड पडली तिच्या. मोहनाचं बोलणं तिच्या जिव्हारी लागत होतं. हे पाणी प्या, जीवाला बरं वाटल. पाण्याचा ग्लास पुढं करीत ती बोलली. सेंद्रानं मोहनाच्या हातानं पाणी घेतलं. घशाखाली पाणी उतरल्यावर तिला जरा हुशारी आली. मोहनाच्या डोळ्यात पाहत ती बोलली, सुंदरमलची बिंदू पाहायला मी गेले होते. काय? मला थोरल्या जाऊबाईंनी सांगितलं कानात, कशी आहे ती टवळी बघून ये म्हणून. म्हणजे? थोरल्या बाईंना ते म्हणाले होते, बाईला शरीर असावं तर बिंदूसारखं. दुधाच्या साईगत शरीर तिचं. तिच्या अंगावर हात फिरवला की वाटतं. सैंद्राबाई, माझ्या माहेरी आहे निर्वाशाचा बंगला. निर्वाशा म्हणजे निर्वासित सिंधी माणूस. काय? निर्वाशा म्हणजे सिंधी? हे मला आत्ताशी कळतंय. सुंदरमलच्या बिंदूचं नाव थोरल्याशी जोडलं गेल्याचं ऐकलं तेव्हा मोहनाला आपल्या गावच्या निर्वाशाची आठवण झाली. बोलली, हां, आमच्या गावच्या निर्वाशाची बायको नगरच्या निर्वाशाच्या घरातली. तिच्या संगती बिंदू आली होती. निर्वाशाची सुमती माझ्या वर्गात होती. तिच्या बंगल्यात गेले तेव्हा बिंदू तिथे बसलेली. सुमतीनं तिची माझी ओळख करून दिली होती. ही बिंदू बहुतेक सुंदरमलच्या बहिणीची मुलगी. त्यावेळी बिंदू कशी वाटली होती? चांगली वाटली होती. जादा बोलणारी नव्हती. जेवढ्यास तेवढं ती बोलणारी. कुणाच्या अध्यात मध्यात नसणारी. मला आवडली होती ती. त्याच बिंदूच्या मागे थोरले लागले होते. थोरल्या बाईंच्या सांगण्यावरनं मी भेटले तिला. तुम्हाला वाड्यात घेतलं तिनं? सुंदरमल निर्वाशाकडं बायकांच्या साड्या मिळतात, चोळ्या ब्लाऊज मिळतात, पण तो धंदा त्याची बायको वाड्याच्या आतल्या खोलीतच करते. तिथं फक्त बायकांनाच एंट्री. तशी सिंध्याची बायको आजारी, पण खोकत खोकत कसा बसा धंदा करायची. सेंद्रा बिंदूच्या चौकशीला वाड्यात गेली होती. ए बिंदू, तू चंद्ररावच्या मागं लागलीस? सेंद्रानं बिंदूला छेडलं. चंद्रराव? वो कौन जाती का? और मैं कौन जात की? तो चांगला मराठी पाटील हाय, जमीनदार हाय. मग मी त्याला काय चाटू काय? उसे क्या शक्कर लगी क्या? तू त्याला चाटतेस म्हणून मी चौकशीला आले. तू कौन उसकी? त्याच्या धाकट्या भावाची बायको. तो त्याच्यापासून तू सावध रहा. उसका लक्षण ठीक नहीं. तुला पण एक दिन वो पकडेगा. तुला त्यानं किती टाइम जवळ केलं? सेंद्राचा तो प्रश्न ऐकल्यावर ती बोलायची बंद झाली होती. तिच्या डोळ्यात पाणी आलं.
मला थोरल्याच्या बायकोनं पाठवलंय. चंद्रराव त्याच्या बायकोशी चांगला वागत नाही. तुझ्यामुळं तिचा संसार उधळतोय असं वाटतं. तू त्याच्या बायकोला सांग, भाभी को बोल दे ना. काय सांगू? नवऱ्याच्या पायाला साखळी बांधून घरातल्या मोठ्या खांबाला बांध. माझ्या वाड्याचा दरवाजा ठोठावत असतो. बाबाजी नगरला गेले की चंद्र हमेशा येतो, सतावत राहतो. सैंद्राचा तो संवाद मोहनानं ऐकला. बोलली, म्हणजे असं करूनच चंद्ररावानं वाड्याचा दरवाजा लुटून बिंदूला हशील केलं. तिच्या मनाविरुद्ध त्यानं समदा कारभार केला. आता तो कारभार असा अंगाशी आलाय. चांगली सजा झाली पाहिजे चंद्ररावाला. खरं म्हणजे बिंदू मरायलाच पाहिजे, म्हणजे थोरल्या चंद्ररावांना फाशीची सजा होईल. फाशीच्याच लायकीचे आहेत ते. तू लईच कडवट बोलतेस. तुम्हाला नाही वाटत ते मरावे म्हणून? काय नाही कसं बोलू? म्हणजे थोरल्या बाईंना वेडगळ मुलगी झाली. तिच्या पाठीवर काहीच झालं नाही आणि होणार बी नाही. म्हणजे ऑपरेशन करूनच थोरलीला तारा झाली. ऑपरेशनमध्ये तारा नाही तर थोरली दोघीपैकी एक जण वाचणार होती, पण दोघी बी वाचल्या. थोरल्या बाईंच्या पोटाला लई टाके पडले बघ. ऑपरेशन करून पोरगी वाचल्यावर डॉक्टरनं सांगितलं आता पुढचं पोर होणार नाही. म्हणूनच थोरले त्यांच्या बायकोकडे ध्यान देत नाही म्हणा की. बायकोचं सुख नाही म्हणून ते बाहेर सुख शोधायचा प्रयत्न करतात असं तुम्ही म्हणता? तुला काय म्हणायचंय? मी रात्रीच थोरलीच्या बोलण्याचा आवाज ऐकला. मोहना बोलली. कसला आवाज? थोरल्यांना त्या सुनावत होत्या, मला गपचिप झोपू द्या, अंगाला हात लावू नका. अंगाला हात लावला तर तुला काय होणार आहे? मूल होणार नाही एवढंच. मूल होणार नसेल तर मला हात लावायचं कारणच काय? मग चांगली गोष्ट आहे की. बाळणपणाची भानगडच नाही. मनाप्रमाणे तुझं सुख घेता येईल. लाज वाटली पाहिजे तुम्हाला असं बोलायला. तुझा नवरा आहे मी. बायकोला फुलासारखं जपता येत नाही तुम्हाला. बायको फुलासारखी असेल तर तशी जपता येईल. मग करा की फुलासारखी बायको. तू आहेस की जिंदी. ऑपरेशनमध्ये मेली नाहीस तू. पोरगी बी मेली नाही, दोघी बी जगल्या. मग मारून टाका दोघींना. तुम्ही दोघी हिरीत नाही तर नदीत जीव द्या. मोहनाचं ते बोलणं सैंद्रानं ऐकलं आणि ती गप्प झाली. गप्प बसला तुम्ही? त्या दोघींच्या जीवावर उठल्यात ते. मला कीव येते त्या दोघींची. पण थोरलीला तर आता आपल्या हलकट नवऱ्याच्या जीवाची काळजी वाटते. मोहना, चंद्रराव कसे बी असले तरी थोरल्या बाईंच्या कुंकवाचे धनी आहेत ते. ते गेले तर त्यांचं कपाळ पांढरं होईल. मरुदिकी असला नवरा. सुब्बाराव असले ढंग करायला लागले तर तुला वाटेल का त्यांनी मरावं? माझा नवरा असले ढंग करायला लागला तर त्याला मी जित्ती ठेवायची नाही. काय? खरं ते सांगते. ज्याच्याशी संसार करायचा तो नवरा चांगला वागायला हवा. बायकोला इमान राहायला हवा. बायकोशिवाय त्यानं दुसऱ्या कोणा बाईशी घाणेरडे संबंध ठेवू नयेत. तुला असले पुरुष आवडत नाही हे कळलं, पण लग्न झाल्या पण दुसऱ्याच पुरुषाशी संबंध ठेवणाऱ्या बायकांबद्दल तुझं मत काय? सैंद्रा तिला बोलली. सैंद्राबाई, आज बोललात माझ्याशी असं, पण पुन्हा बोललेलं मला आवडायचं नाही. फौजदारानं बिंदू प्रकरणी चंद्ररावाला जीपमध्ये घालून संगमनेर पोलीस कोठडीत बंद केलं. चंद्रराव बेरकी होता. त्याला पोलीस कोठडीचं काही वाटलं नाही. फौजदारानं सारे पुरावे गोळा करून त्याची केस कोर्टात उभी केली तरी तो डरणारा नव्हता. आपले भाऊ वाटपासाठी तयार असले, आपल्या विरुद्ध ते गेले तरी ते आपल्याला जामीन देण्यासाठी येतील, वकील करतील ही खात्री त्याला होती. त्याप्रमाणे सुब्बाराव आणि दामोदर आले होते. त्यांनी पोलीस ठाण्यात येताच संगमनेरमधील फौजदारी केस चालवणारा फटांगरे वकील तयारीनं आणला होता. त्याने आवश्यक ती कागदपत्रे फौजदारांपुढे ठेवली व चंद्ररावाला जामिनावर सोडवलं.
चंद्रराव जामीनवर सुटणार, मग तो आपल्याला व बिंदूला त्रासदायक होणार. त्यामुळं पिंपळदरीत राहणं ठीक नाही हे ओळखून सुंदरमलनं ठरवलं. संगमनेरसारख्या तालुक्याच्या गावी राहिला. तिथं बाजारपेठ चांगली होती. पुणे नाशिक हायवेवरचं ते प्रसिद्ध असं ठिकाण होतं. मुख्य पोलीस ठाणं होतं. नगर सोडलं तेव्हा संगमनेरला येऊन राहायला हवं होतं. म्हणजे चंद्ररावसारख्या घाणेरडा माणूस बिंदूच्या मागे लागला नसता. पण झालं ते झालं. त्याला कोर्ट प्रकरणातून सही सलामत सुटू द्यायचा नाही. तुरुंगात त्याला खडी फोडायला लावायचंच. तरुण बिंदूला नासवतो काय? सुंदरमलनं पिंपळदरीच्या वाड्यातलं सामान हलवलं. तो संगमनेरला आला. चंद्रराव जामिनावर सुटून गावात आला तो मोठा पराक्रम केला ह्याच धुंदीत आला. आपण बदनाम झालोय, घराण्याचं नाव कलंकित केलंय ह्याचं त्याला काही वाटत नव्हतं. आपल्यामुळं सुंदरमलनं वाड्याला टाळा मारला. तो त्याचं समद चंबूगबाळ घेऊन संगमनेरला पळाला म्हणून तो स्वतःशीच हसला. वाड्यात त्यानं प्रवेश केला तेव्हा त्याची बायको रखमा आणि पोरगी ताराला पाहून त्याच्या कपाळावर अठ्या उमटल्या. तो रखमाच्या अंगावर धावला. बोलला, तुला त्या मोहनाच्या जवळ राहायचंय ना? जा जा, तू माझ्या ह्या वाड्यात राहायचं नाही. असं कसं? मी तुमची लग्नाची बायको. तू मला घटस्फोट दे, काडीमोड दे. तुम्ही काय केलंय काडीमोड द्यायला? मी त्या निर्वाशाच्या पोरीचं वाटोळं केलंय. मला पोलीस कुठे टाकलं होतं. अशा नवऱ्याजवळ तू राहू नकोस. बापा घरी जा. जा, आम्ही तुला मोकळं करतो. जा. नाही, मी तुम्हाला सोडणार नाही. पुन्हा वाड्याबाहेर पडायची नाहीस? नाही. अशी शाण्यासारखी राहणार असलीस तर राहा, नाहीतर चालू पडायचं. तसा आम्हाला तुझा उपयोग काही आहे का? बोलून चालून तू खाती म्हैस. तुला काही रेडा पारडी होणार आहे का? नाही. तुला पारडी झाली ती बी नुसती खायच्या कामाची. जिंदगीभर ती नुसतं खातच बसणार. तू बी काय करणार? म्हैस खात असली तर ती दूध तरी देते, खत बी देते. तू तर ह्यातलं काहीच देणार नाहीस. तू असं कर, बापा घरी जा आणि लेकीला बी ने. तिकडं दाना वैरण लय आहे. नवऱ्याच्या लेखी म्हशीचा उपयोग होतो, पण आपला काहीच उपयोग नाही. रखमानं समद ऐकलं. तुझ्या बापाला सांगून ठेवलंय मी लेकीला घेऊन जा म्हणून. काय? आबा भेटले तुम्हाला? कुठं? आम्हाला संगमनेरला पोलीस कोठडीत टाकलं होतं ना, पेपरला बातमी होती. ते वाचून तुझा बाप आला जावयाला भेटायला. त्यांचं नाव बी लय मोठं, बापूराव ना त्यांचं. जिल्ह्याच्या पोलीस पाटलांची संघटना केली त्यांनी. काय म्हणाले आबा? म्हणले मोठा पराक्रम केला, सिंदीपुरीला घरभार ठेवलं. खरं? असं म्हणाले आबा? वय. मग तुम्ही काय म्हणाले त्यांना? म्हणलो, तुमच्या पोरीला आम्ही एकच पोर देऊ शकलो. आता आमच्या कामाची नाही तुमची पोर. तिला घेऊन जावा, नाहीतर आम्ही आणून घालतो तुमच्या गोठ्यात. चंद्रराव रखमाला टाकायलाच निघाला होता. त्यानं दामोदरला आवाज दिला. दामोदर, हिला आणि हिच्या लेकीला जीपमध्ये टाकायचं, भोजदरला वाड्यात फेकून द्यायचं आणि माघारी यायचं. दादा, मला नाही जमायचं हे. सुब्बाराव, तू काम करे. दामोदर तसा बुळाच आहे, तो कोणाच्याच कामाचा नाही. काय? दामोदर दादा बुळा? बुळ्याचा अर्थ तुला कळतो ना दादा? समजा अर्थ तू दामोदरला विचार. म्हणजे? त्याच्या बायकोचा हट्ट त्याला पुरा करता आला नाही आणि तो हट्ट मी पुरा केला. चंदरनं दामोदरच्या सैंद्राच्या हट्टाची गोष्ट काढली. सैंद्रा वहिनीचा कोणचा हट्ट पुरा केला तू? त्याला विचार की. समजा काय मीच सांगायला पाहिजे?
सैंद्राचा युवराज 5 वर्षांचा झाला तेव्हा गावच्या झेडपीच्या प्राथमिक शाळेत तो त्याला पहिलीच्या वर्गात टाकायला निघाला. सैंद्राला काही आपल्या युवराजला गावच्या शाळेत टाकायचं नव्हतं, तर तिला आपल्या पोराला इंग्रजी मिडियमच्या शाळेत टाकायचं होतं. आम्ही टाकला युवराजला प्रवरानगरच्या पब्लिक स्कूलमध्ये. श्रीमंत बागायतदारांच्या पोरांची ती शाळा. पोरगा तिथं जाता शिकणार. विखे पाटलांचे मेडिकल कॉलेजमधूनच तो तिथनं डॉक्टर म्हणून बाहेर पडणार. कळलं? सुब्बाराव चंद्रदादाकडे पाहतच राहिला. युवराजला हा डॉक्टर करायचं स्वप्न पाहतोय. मांडलं याला. दादा, एक बोलू? काय बोलणार आहेस? वाटप पाहिजे ना? वाटपाचं नाही बोलत मी. मग रखमा वहिनींची तब्येत नीट नसते, ताराची बी तब्येत नीट नसते. त्या दोघींना नगरला नाही तर मुंबईला चेकिंगला नेऊ. रखमाला नेऊन काय उपयोग नाही. ती आता खाती म्हैस झाली आहे. ती फक्त भाकऱ्या खाणार आणि रवत करीत पडणार. ताराला तरी तपासायला पाहिजे. काही उपयोग नाही. जन्म झाल्यापासूनच तिचं डोकं मोठं मडकं आहे. कुंभाराचं मडकं एकदा भट्टीतून बाहेर पडल्यावर त्याच्यात काही बदल करता येत नाही. ते फुटलं की संपलं. म्हणजे तारा मेली तरच तिचं हे काही दुखणं आहे ते संपणार आहे. दामोदर व सुब्बाराव हताशपणे आपल्या वाड्यात रखमावहिनी आणि त्यांच्या तारा पुतणीकडे पाहत होते. रखमे, तू तारला घेऊन जायचं. तुझ्या बापाला तसं सांगितलंय. सांगावं बी दिला आहे. लगीन झाल्यापासून तुला माहेर माहीत नाही. ताराला मामाचा चिरेबंदी वाडा माहीत नाही. आता ताराला मामाच्या वाड्यात तूप रोटी खायला देत जा. तारा चांगली महाभारतातल्या भीमाची बायको हिडिंबासारखी मजबूत झाली पाहिजे. काय म्हणजे तिला कोणी एखादा पैलवान भीम भेटेल कुस्ती मारायला. खरंय ना? बोला फुलाची गाठ पडावी तशी गोष्ट घडली. भोजदरीच्या पोलीस पाटलांची मार्शल जीप आली. जीपमध्ये पोलीस पाटील बापूराव होता. रखमान आपल्या आबांकडे पाहिलं. लग्नाचं बाशिंग उतरल्यापासून तिला बापाशी 2 गोड शब्द बोलता आलं नव्हतं. ती तशीच बापाकडे धावली. बापाच्या पाया पडली. तिच्या डोळ्यातनं अश्रू गळायला लागली. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.